महालक्ष्मी कोळपे पोलीस घेऊन जातात म्हणजे फक्त जेलमध्ये टाकतात असं नाहीये ना मॅडम। महालक्ष्मी जा। भाऊ माझ्या बरोबर पुण्याला नाही आली। कुठे गेली ती? तिला कुठे सोडून आलाय तो? अरे कुठे गेली जाऊ? ती तिच्या मैत्रिणींबरोबर ओव्हरनाईट पार्टीला गेली। म्हणजे कुठे? कर्जतला। काल तुम्ही पुण्याला जाताय असं मला सांगून निघालात ते? आम्ही दोघंही खोटं बोललो तुझ्याशी। खूप प्लॅन सिंपल होता। मी पुण्याला जाणार होतो, तिला मध्ये ड्रॉप करणार होतो, ती पार्टी झाल्यानंतर ती मला भेटणार होती पुण्यामध्ये, पण तसं काहीच घडलं नाही। तुम्ही मला असं नाही देऊ शकत, मी बाई आहे बघा। मी पण बाई आहे, चला बसा आत, चला जर का ते साहेब बी आमचं काय ऐकायचं नाही, पण आमचे साहेब सगळं ऐकतील, बोला। बघ हे जे काय तू म्हणतेस ना ते ऑलरेडी आज सांगून झालंय तुझं। हा आता विजय काय विचारतोय ते कान उघडे ठेवून नीट ऐकायचं। मला सांग आज काय झालं? मी घरकाम करत होतो, मी तुम्ही आलात मला न्यायला। मिरजकरांच्या घरी काय झालं? हेच सांगतो ना की मी घरकाम करत होतो आणि तुम्ही आलात ना मला न्यायला। अभय मिरजकरला कोणी फोडला? आता फोडलाय ते दिसतोय, परत कोणी फोडला, का फोडला ते मला खरंच माहित नाही हो साहेब। हे बघ त्या मिरजकरांच्या घरात काय झालं ते काका मला सांगायला तयार झाले होते। त्या अभय मिरजकरनी त्यांना थांबवलं आणि हे सगळे डोळे मोठे करून तू पाहत होतीस का नाही? खरं सांग, बरं बोलून सांगते का आता? बऱ्या बोलाने सांगा, नाही तर वेगळ्या पद्धतीने चौकशी करू आम्ही। तुम्हाला उदय समय बद्दल विचारायचंय ना, तेवढंच विचारा, मला बाकी काही विचारू नका। हे बघा मी घरकाम करतो, कोणाच्या घरात काय शिस्त ते मला नाही माहिती। हा कोणाच्या टोपात काय शिस्त ते विचारा, ते मी सांगतो तुम्हाला। हल्ले मिठाला चांगलं जागते का तू? प्रमोद गाडी पोलीस स्टेशनला गे रे। पर साहेब साहेब ऐका ना साहेब, मी काय बी केलं नाही साहेब। साहेब खरंच मला काय माहित नाही हो। ऐक ना, साऊची काही चूक नाहीये। मी माझ्या सांगण्यावरनं तिला नको ओरडूस। आता कुठे साऊ? कोणा बरोबर आहे? मी साऊला म्हटलं, साऊ तू जेव्हा पोहोचशील त्या लोकेशनला मला लोकेशन शेअर कर। तिने केलं। मी गेलो सकाळी त्या बंगल्यावर, तिथे कोणीच नव्हतं। त्या केअरटेकरशी माझी भाचाभाची झाली, त्यांच्या मारामारी झाली आणि नाव काय बंगल्याचं? हिल हाऊस इम्पिरियल। कोणाचाही बघला नाही माहित। साऊ तुला काही म्हणाली का? खरं तुला तिच्या मित्रमैत्रिणींची नावं माहिती आहेत का? नाही ग, तिने तुला काही सांगितलंय का? काही सांगितलं काही? आणि तूही विचारलं नाहीस? चला कुठे? बंगल्यावर साऊला शोधायला। मी जाऊन आलो। मी सकाळी गेलो होतो, तिकडे कोणी नव्हतं, नाहीये। तू शोधलंस, सापडली? आता मला शोधू दे। आत्ताच्या आत्ता मला बंगल्यावर दे, पटकन कपडे बदल आणि चल लवकर। बाबा मी खाली थांबते, मी येतो सोबत। तू थांबशील ना आई बरोबर? हो काकू, डोंट वरी। काळजी करू नकोस, साऊ सापडेल ना, तेव्हा आपल्या पाठीची आहे। चल अरे आपण चालत का निघालोय? ते नाक्यापर्यंत जाऊया, तिकडून मग कॅब बुक करतो, मग जायला। कॅब कशाला? गाडी कुठे आहे तुझी? गाडी साऊ घेऊन गेली। साऊ घेऊन गेले म्हणजे? साऊ गाडी घेऊन गेली, तिने मला कर्जतला ड्रॉप केलं आणि ती पुढे तिच्या मित्रांकडे गेली पार्टी लोकेशनला। साऊ कशी घेऊन जाईल गाडी? तिला कुठे येते गाडी चालवत? अभय तू तिला
म्हणजे तू तिला गाडी पण शिकवलीस? फोर व्हीलर मी तिला शिकवली. अरे पण तिने मागितली म्हणून तू अनोळखी रस्त्यावर गाडी दिलीस तिला? तिने नाही मागितली. मी दिली तिला. तिला सांगितलं घेऊन जा तू, तुझ्या फ्रेंड्सवर चांगलं इम्प्रेशन पडेल. त्यात तिची काही खरी चूक नाही. मी सांगितलं. तर तू काय एक एक सांगणार आहेस? किती लपवाछपी करणार आहेस तू? किती खोटं बोलणार आहेस तू? तू एकटा नाही आहेस. तू त्या साऊला सुद्धा याच्यामध्ये खेचतोयस तू, तुझ्या लपवाछपीमध्ये. तुझ्यामुळे जर जाऊ दे ना बाबा. आता याने आपल्यापासून काय आणि किती लपवलं हे महत्वाचं नाहीये. आपल्या साऊला शोधणं महत्वाचं आहे. तू करणार आहेस कॅब बुक? कमी करू? करतो. तू कॅब बुक झाली. अगं श्रद्धा, तू बाबा नाना, मला जरा वासरू नजरेआड होतं तेव्हा गाईचा जीव कासावीस होतो. पण वासरूच ते भरकटायचंच. पण ते गायीपासून दूर जात नाही, कारण मायेचे पास आहेत हे. त्यात मोठी शक्ती असते. गार हिंडते आकाशी, परी तिची नजर पिलांपाशी. पाश तुटता तुटेना, ओढ मायेची सुटेना. बोला. उदय सम्मेलनकडे काय काय काम करायचं? समद करायचे, म्हणजे भांडी लादी कपडे समद करायचो. सगळी समधी घाण असायची घरात. मी सारखं म्हणायचो की साहेब पसारा करू नका, साफ ठेवा समद, पण ऐकायचंच नाही माझं. नुसते कागदाचे कपटे आणि चिटोऱ्या असायच्या. नुसते कागद कापायचं आणि भिंतीवर चिपकवून ठेवायचं. या बसा बघा. चला चला बसा. घ्या. नाही ना ग. अहो घ्या, चांगली आहे भजी, घ्या. आता आमच्या खाल्ल्या मिठाला जागायचं. तो जे काही ते चिकटवायचा भिंतीवर, त्यातलं काय आठवतंय का वाचल्याचं? साहेब त्याला त्याच्या कामात ढवळाढवळ केलेली कोणी चालायचीच नाही बघा. आणि समजा इंग्रजीमध्ये असायचं. मला कुठे येतं इंग्रजी लिहायला वाचायला. हा, आणि तो कॉम्प्युटरवर पण काहीतरी खटखट करत लिहत असायचं. फोटो वगैरे काही बघितल्याचं आठवतंय का? नाही साहेब. त्याच्या घराची चावी तुमच्याकडे असायची बरोबर? हा नाही बाबा, तो घरात असायचा ना तेव्हाच मी त्याच्याकडे काम करायला जायचो. आणि तो एकटीला थोडं घरात यायला देणार आहे. भाई तुम्ही त्याच्याकडे फक्त घरकाम नाही करायचं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? मी त्याच्याकडे काय चोरी करायला जायचं की काय? असं म्हणालो का मी? माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्या घरी फक्त घरकाम करायचं नाही. तुम्ही हुशार आहात, तुमचं बारीक लक्ष असणार. त्याच्या घरी कोण येतं कोण जातं, तो कोणाशी फोनवर बोलतो, त्याला कोणाचे फोन येतात, सगळं. आठवलं साहेब, त्याचा मुर्दा पडला होता ना, तो खापला होता ना, त्या दिवशी मी त्याच्या घरी लादी पोछा करायला गेले होते. यात तुमचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण मी आता आगीशी खेळतोय. काही चुकलं ना तर पहिली राख माझी होईल. आणि या खेळात मी आता कोणावर पटकन विश्वास नाही ठेवू शकत सर. माझा कोणावर विश्वास राहिलेला नाही. मी आगीशी खेळतो हाय. माझ्याकडे जे काय हाय मी तुमच्या हवाली करून टाकतो, असं काहीतरी बोलत होता. सर
सर हा माणूस आपल्यासाठी खूप महत्वाचा क्ल्यू असू शकतो. तुम्ही ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला परत काय आठवलं समजा, ते काय चिकटवलंय त्यातलं काही फोटो, कोणाशी बोलतोय, कोणी घरी आल्याचं आठवलं तर आम्हाला कळवा. वय बसा बसा, एक मिनिट बसा. बसा ना. तर मिरजकरच्या घरी काय मॅटर झाला होता? कुणाच्या टोपात काय शिस्त हे तुला माहितीये, तसंच तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे हे मला माहिती. येतो मी साहेब. साहेब आठवलं साहेब, उदय समय आहे ना, त्याच्या भिंतीवर काहीतरी लिहिलं होतं मराठीत. जा तिकडे. काय रा तुम्हीच कामं सगळी. आणि प्रश्न पण होता तिथं, ते पत्त्यांमधलं कुठलं ते काळं पान. इसमी नाही, किलोवर. हा किलवर. 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 नक्की ना? हो किलवरच. चहा मागवा यांच्यासाठी, हे संपून टाका सगळं. हा साहेब 2 मिनिटं थांबूया, एक छोटं काम आहे तेवढं करून आलोच मी. श्रद्धा, आय एम सॉरी. माझ्याकडनं फार मोठी चूक झाली, पण काय वाईट केलं ग मी? हं? आपल्या मुलीवर विश्वास ठेवून तिला तिच्या मनासारख्या जगण्याची मुभा दिली ना, बस. ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम करतो त्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही का? अभय, तू ज्या कुठल्या देवावर विश्वास ठेवत असशील त्याच्याकडे मनापासून प्रार्थना कर की आपली साऊ लवकरात लवकर सापडावी. बाकी फिलॉसॉफी देऊ नकोस मला, कारण ती जर नाही सापडली ना तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. मुभा, विश्वास सगळं बरोबर आहे, पण ज्या वेळेला 18 वर्षांची मुलगी हरवते ना, त्यावेळेला या सगळ्या शब्दांना अर्थ उरत नाही. आपली मुलगी हरवली आहे इतकीच फॅक्ट शिल्लक राहते. तुला किती वेळ देव पाण्यात ठेवून बसणार आहेस? हा बघ, तू काहीच खाल्लं नाहीयेस ग. ठीक आहे, मी भरवते तुला. ठीक आहे, असं नको करूस आजी, काहीतरी खा ग. बघ, काका काकू आणि आजोबा गेलेत ना साऊला शोधायला, मग सापडेल ती. हा, तुला औषधं घ्यायचे, तू खा काहीतरी. ठीक आहे, नकोय मला, मग दूध तरी पी. असं नको करूस. हे घे. हा, जोपर्यंत साऊ दिसणार नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. असं करून कसं चालेल ग आजी? हा, आपण शांत राहायला नको का? का टेन्शनवर टेन्शन वाढवत राहायचे आपणच? हा, टेन्शनच म्हणतीये. मला टेन्शन आलंय, कारण या घरात काय चाललं काय नाही मला कोणी सांगत नाही. देव पाण्यात ठेवले पण घरात काय झालं त्याचा मला पत्ताच नाहीये अजून. असं काही नाहीये. मग कसं आहे, तुला माहित होतं ना सगळं. मला शांत राहा म्हणते मी, काय तुझी सावत्र नाहीये का ग? मी तुला सांगणारच होते. कधी सांगणार होती? मला असं वाटतंय ना, मी आणि वीरू या कुटुंबाचा हिस्साच नाहीयेत. इथे देव पाण्यात ठेवलेत. आणि साऊ दादा सोबत गेली होती ना बाहेर, मग अशी कशी गायब झाली ती?
आणि मला एक कळत नाही की दादा सोबतच अशा गोष्टी का घडतात. म्हणजे माणसं अशी हवेत विरून विरून जातात का? 4 चौघांसारखा नॉर्मल काहीच का घडत नाही त्याच्यासोबत? आणि म्हणून मी यांना सांगत असते की आई त्याच्यासोबत- आता असं काही नाहीये, तू जरा थांब. मग कसं आहे तू सांग. आणि तुम्ही काही बोलणार आहात का आई आता? मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. घ्या. माझी पोरगी आत्मा काय रे तू पुन्हा आलास? माझी पोरगी आतमध्ये एकदा सांगून कळत नाही तुला? तू आतमध्ये मला जाऊ दे. दादा ऐकून घ्या ना. हे बघा, आम्हाला मालकांना भेटायचंय. माझी मुलगी आली होती काल इथे पार्टीसाठी या बंगल्यामध्ये. अहो ताई सकाळी पण सांगितलं यांना की इथं कुठली पार्टी नाही झाली, मुलगी नाही आली कुठली. सतत आपल्या मुलगी 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 करतात. अहो तुम्ही काही करा, मला मालकांना भेटायचंय बस. हा जग्गू, तो सकाळी आलेला परत आलाय. कोणाला ते घेऊन आलाय सोबत? अरे फॅमिली आहे माझी. आतमध्ये? बरं बरं बरं. साहेबांना बोलवले. या मी राघोबा छेले, या बंगल्याचा मालक. आपण? मी अभय मिरजकर. हे माझे वडील माधव मिरजकर आणि ही माझी पत्नी श्रद्धा मिरजकर. कुठून आलात आपण? मुंबई. काय घेणार, चहा का कॉफी? नाही काही नको. नाही नाही, असं कसं? पूजेच्या वेळेला आलायत, निदान तीर्थ तरी घ्या. बाबा थोडं महत्वाचं बोलायचंय. हो बोलूया ना, पण पहिले बसून घ्या. या बसा. ऐकलत का? पाणी आणा जरा. हो आले आले. बोला, काय काम काढलं? आमची मुलगी पार्टीसाठी आली होती इथे. आज सकाळपासून तिचा फोन बंद लागतोय आणि ती घरी सुद्धा आलेली नाहीये, म्हणून आम्ही शोधायला आलोय तिला इथे. इथे नाही हो, इथे पार्टी. माझ्या मुलीने जे लोकेशन शेअर केलं ना ते या बंगल्याचं होतं. इथलं असं कसं? बघा ना, काल म्हणे इथे पार्टी झाली. इथं पार्टी? आणि मग आपण दोघं कुठे होतो? तेच तर. हो नाही साहेब, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. नाही म्हणजे या वास्तूकडे बघून तुम्हाला असं खरंच वाटतं की या बंगल्यात काही पार्टी वगैरे झाली असेल? इथे मी, माझी बायको आणि माझी मुलं एवढेच राहतो इथे. मार्गशीर्ष महिना आहे, सत्संग चालतो इथे आणि दत्त जयंतीला पोथी पठण. याच्या व्यतिरिक्त इथे कधी कोणी येत नाही की कोणी जातही नाही. आणि खरं सांगू का, एवढ्या वर्षात आम्ही आमची पण कधी पार्टी केली नाही, तर तुमच्या मुलीची पार्टी इथे कशी होईल ना?